जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो, जसं शेळी पालन झालं, कुक्कुट पालन झालं, मेंढी पालन झालं आणि सोबतच आता डेअरी फार्मिंग मध्ये म्हशी पालन झालं, गाई पालन झालं। तर मित्रांनो कसं आहे ना की शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून जो कुठलाही व्यवसाय असेल तो आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो नेहमीच। आणि शेतकऱ्यांना नेहमीच अशी शेतीला शेतीपूरक जोडधंदे करणे हे खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे मित्रांनो। कारण रिझन असं आहे, कधी अति जास्त पाऊस तर कधी पाऊसच नाही, या कारणाने उत्पन्नाची चढ उतार असते, याच्याने शेती सध्या तरी परवडायला मुश्किल झालेली आहे। तर मग अशा वेळेस कुठेतरी शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जातो आणि त्याच्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण होते की आपण शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कुठला तरी एक व्यवसाय करावा। असाच एक गाई पालन म्हणजे गाई पालनाचा एक व्यवसाय आहे मित्रांनो, जे आपले एक आजोबा आहे त्यांनी केलेला आहे आणि व्यवस्थितरित्या त्यांनी तो व्यवसाय रन केलेला आहे मित्रांनो, चालवतायत आणि त्याच्याकडनं खूप छान पद्धतीने आणि खूप उत्कृष्ट दर्जाचं ते उत्पन्न सुद्धा घेत आहे मित्रांनो। कसं आहे मित्रांनो, शेतीला जर कुठल्या व्यवसायाची जोड झाली ना तर मग आपल्याला तो व्यवसाय नेहमीच परवडतो मित्रांनो आणि शेतीही परवडत असते। तर चला मित्रांनो, आपण वेळ न घेता डायरेक्ट बाबांशी चर्चा करू आणि बाबांच्या मुलाखतीला सुरुवात करू। बाबा नमस्कार। नमस्कार। आमच्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं। किती गाई आपल्याकडे? गाई 17-18 आहे। 17-18 आहे का? कधीपासून चालू केला होता? 2 वर्ष झाली। 2 वर्ष का? बरं बरं। आणि आपली शेती वगैरे पण आहे का? हा, ही शेतीमध्ये किती जागेमध्ये बनवलाय बाबा आपण? 1 एकर मध्ये आहे का? बरं बरं। आणि आपलं हे गाव कोणतं बरं बाबा? पाल मध्ये का? बर, फुलंब्री तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं बरं बाबा, या गाईंचं दूध वगैरे काही निघतं का? किती निघतं बरं दूध? 60-70 लिटर एका वेळेच का? हा, सकाळी 60-70, संध्याकाळी 60-70। बरं बरं। आणि यांना खायला काय काय देता तुम्ही मग? मोर घास आहे। बरं गवत आहे। बरं। डेप पण। बरं बरं बाबा, या सगळ्या तुम्ही अशा मुक्त ठेवलेल्या आहेत तुम्ही, असं त्यांना बांधत वगैरे नाही का? नाही, संध्याकाळी बांधतो, सकाळी बांधतो। हा हा, रात्री मोकळे, सकाळी मोकळे। बरं। मग त्यांना दिवसाचा चारा इकडेच टाकता का? गव्हाणी मध्ये का? पाणी पित्या, हा हा, मोकळे बसत्या, उठत्या। मग इथं काही झाडायची तशी काही गरज पडत नाही का? नंतर मग हा, नंतर कधी तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी जेव्हा केव्हा काढायची गरज राहिली तेव्हाच ना? आता हे खत आहे, हे खत पण विकलं जातं का बाबा? बरं बरं। हे कसं विकलं जातं बरं? 3,000 ट्रॉलीने का? हा, ट्रॅक्टरची ट्रॉली भरून देता भाऊ असं। मग एका वर्षात अशा किती ट्रॉल्या निघतात बाबा तुमच्या? इतकं खत नाही तर समजा 10, 5, 20, 25 हो का? 30-35 निघते। बर। आणि तुम्ही जर कधी शेतीला शेतीपूरक जोडधंदा करू इच्छितात, जसं तुमच्या मनामध्ये असेल गाई पालन करावं किंवा दुधाचा व्यवसाय चालू करावा, तर तुम्ही नक्कीच सुरू करू शकता मित्रांनो। बघू शकता इकडे गाई, जिंच्याकडनं दूध येतं मित्रांनो आणि ते दूध जातं डेअरीला। आणि हे दूध कुठे गावातच देता का बाबा? गावातच डेअरीवर का? बरं। ही पूर्ण असं कंपाऊंड मारून घेतलंय का त्यांना गाईंसाठी? हा हा, बरोबर बरोबर। आणि इकडे काय पाणीसाठी का बाबा? हा हा, विहीर बांधलेली, तिकडे बाजूला विहीर बांधलेली का? बरोबर बरोबर। काही पडून हा हा, म्हणजे उंच केरून ठेवलेलं आहे ते असं ना? मग इकडे ज्यांना गरज असली ते पाणी पिऊन घेता बुवा। बरोबर, एकदम छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे मित्रांनो, एकदम उत्कृष्ट दर्जाचं। ही कोणत्या जातीची गाय आहे बाबा? पंजाबी का? ही किती दूध देते बरं? 10-12 लिटर देते का? बरं बरं। आणि इकडे काय केलेलं बाबा, मला या बॅगेमध्ये काय भरलेलं तुम्ही? कुट्टी भरलेली का? मुरघास असतात नाही तो? हो का? हे खाता का गाय व्यवस्थित? हा हा हा, बरं। हा, किती वजनाची असेल ही बॅग? 1 टनची का? 1 टनची बॅग किती दिवस जाते मग त्यांना? 1-1.5 दिवसात? हा, मग असं तर भरपूर चारा लागत असेल बाबा। हा, बरोबर बरोबर। यांचं काय बाबा, ते आजारी वगैरे पडतात तर काय डॉक्टरला बोलून घेता का? 2,000-3,000 असा खर्च लागतो? बरोबर। हा हा, मग यांचा चाराचं शेड्यूल कसं करता तुम्ही? असं कसं टाकता त्यांना चारा तुम्ही दिवसभरात? हा हा, बरं। सकाळी 1 वेळेस, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस का? हा, मग त्या व्यतिरिक्त अजून त्यांना ते डेप वगैरे दाण वगैरे येत असेल ते वेगळं येतं ना? हा हा, दूध काढण्यासाठी तर खूप तुम्हाला म्हणजे मशीन आहे का? मशीनच्या सहाय्याने दूध काढता म्हणजे मनुष्यबळ कमी लागतं ना? हा, बरोबर। आता सध्या किती मजूर किती कामाला? मजुरी आता काय 2-3 आहे। 2-3 आहेत का? बरोबर बरोबर।
या गव्हाणी केल्या बाबा तिला चारा खाण्यासाठी हा बरोबर या दररोज साफ केल्या जाता हा? बरोबर खूप छान आहे म्हणजे हा इकडनं ओपन प्लेस मध्ये तुम्ही चारा इकडून तिकडून टाकता आणि आजूबाजूला गाई राहता बुवा. मग रात्री इथं बांधता का तिला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बरं आहे. हे चारा टाकायचं असतं. हा हे ओपन चारा टाकण्यासाठी ना बरोबर छान एकदम मस्त एकदम छान वाटलं बाबा तुम्हाला बघून आणि तुमचा हा प्रवास बघून आणि तुमचा सेटअप बघून. ठीक आहे ना कसं आहे ना करत राहा माणसाने जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत करत राहा काही ना आता बघू शकता तुम्ही आपल्याकडे एवढं पाण्याचं वातावरण आहे. शेतीमध्ये पाणी राहिलं तरच पीक आहे का नाही हा तर मग अशा वेळेस शेतीपूरक जोडधंदा केला तर बरं वाटतं बा थोडं उत्पन्न मग बरोबर तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ यशोगाथा आपण आपल्या चॅनल टाकत असतो मित्रांनो तर आपण इथंच थांबू. जय शिवराय.